स्वच्छ करायचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की मी मासेवाल्याकडनं मासा आणला, त्यांनी कोयता वापरला, घाण काढून टाकली, माझा मासा स्वच्छ झाला. तर Correct. तसं नसतं. माशाला आतनं ब्लड क्लॉट्स चिकटलेले असतात, जे तोंडातही कडू लागतात आणि जे वाईट पण आहेत. तर सरसकट कोळंबी सोडून बाकी मासा तर तुम्हाला वाहत्या पाण्यातच धुवायचा आहे तो. ओके. किमान 3-4 वेळा तो पाण्याखालनं काढा, त्यात प्रॉपर बोटं घालून घालून साफ करा, सगळं खरवडून काढा जे ब्लड क्लॉट्स आहेत, जेणेकरून त्या माशाला वास येणार नाही, चव बदलणार नाही. बांगड्यासारखा मासा असतो, आपण वरनं कट देतो त्याला, खालनं पोटाखंडनं फाडतो, तेव्हा त्यात बोट घालून तो साफ झालं पाहिजे सगळं. आता कोळंबीचा प्रश्न. तर कोळंबीला बॅक साईडला काही काही कोळंब्यांना फ्रंट साईडला पण धागा असू शकतो. अच्छा. तो कोळंबी दोन्ही साईडनी चेक झालेली उत्तम. ओके. तो धागा पूर्ण काढायला लागतो, तो पॉयझनस ठरू शकतो. आता पावसाळ्यात रिव्हर वॉटरचा एक आंबळी नावाचा मासा आहे, तो वाळूत खाली उपपोहत असतो बराच. अच्छा. आंबळ्यांना खूप वाळू चिकटलेली असते, त्यामुळे सो आंबळ्या तर 6-7 पाण्यात धुवायला लागतात ती वाळू निघायला. त्यानंतर आतमध्ये त्याच्या पित्ताची पिशवी असते, ती फोडायला लागते तुम्हाला, नाहीतर तुम्हाला पित्ताचा त्रास होतो, पॉयझनस पण आहे ती. सो प्रत्येक माशाची साफ करण्याची वेगळी पद्धत आहे, त्या माशाची ती माहिती असली पाहिजे तुम्हाला. तुम्ही याच पद्धतीने आंबळी साफ करायला गेलं तर पित्ताची पिशवी तशीच राहील, किंवा कोळंबीला तुम्हाला काहीच दिसणार नाही. तो धागा त्याचा आतमध्ये, तो तुम्हाला काढायची माहिती पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मासा एका सरधोपट पद्धतीने तुम्हाला साफ नाही करता येणार, प्रत्येकाला वेगळे. तुम्ही सुरमई कट पीस आणता, बऱ्याच वेळेला तुम्ही पीस कट करून आणलाय, तुम्ही पाण्याखाली छान धुतलात, पण त्याला जिथं मध्ये त्यांनी घाण काढलेली असते तिथे एक गोळा तयार झालेला असतो, त्या गोळ्यात जे चिकटलेले ब्लड क्लॉट्स असतात तेही तुम्हाला काढायला लागतात. मासा हा स्वतः सुंदर प्रोडक्ट आहे, त्यामुळे त्याला आणखी काही मेकअप करायला जाऊ नये असं मला तरी वाटतं. थोडासा करावा, काय करायचं. सो मसाला एकदम लाईट ठेवला पाहिजे, तर माशाचा फ्लेवर बाहेर येईल, ओरिजिनल माशाचा फ्लेवर कळेल. खूप ठिकाणी काय होतं की खूप मसाला लावून ना माशाचा फ्लेवर तुम्हाला मिळतच नाही, तुम्हाला त्या त्या ठिकाणची टेस्ट म्हणून त्या मसाल्याचा फ्लेवर मिळतो. सो मसाला तुम्हाला आवडेल तसा लावा, तुमची जी पद्धत असेल ती. कारण जर भारताला आपण मासा खायच्या काही बेसिक पद्धती बघितल्या तर गोवन आहे, कारवारी आहे, कोकणी आहे, मालवणी आहे. प्रत्येक ठिकाणचा मसाला वेगळा आहे. सो तुम्हाला जो आवडतोय, तुम्हाला जी अपील होतीये त्या पद्धतीने करा, पण मसाला लाईटच असला पाहिजे, तो खूप भरतान त्याची झाली नाही पाहिजे माशावर. माशाचा स्वतःचा फ्लेवर बाहेर निघालाच पाहिजे, तर खायला मजा येते. आणि मी स्वतःचं कौतुक म्हणून पुढचं वाक्य सांगतो, माझ्या हॉटेलला तुम्हाला कमी मसाला लावलेलाच मिळेल. बघतो की माशामध्ये आता पॉपलेट झालं किंवा सुरमई बोंबील झालं, ह्याचं साधारण तयार करताना किंवा कुक करताना त्याचा साधारण कमी वास येतो, माइल्ड फ्लेवर असतो. पण आता काही काही मासे जे असतात आपण सुकट म्हणतो, तर सुकट बनवताना म्हणजे तुम्ही घरी बनवलं की आजूबाजूच्या 4 बिल्डिंग कळायला पाहिजे की बाबा यांच्याकडे काहीतरी माशाचं कारण सुकट ही वाळवलेली आहे ना. तुम्ही उद्या सुरमई वाळवलात तरी तोच फ्लेवर येणार आहे, तसाच येणार आहे. तुम्ही फ्रेश खाता तेव्हा वास कमी. सुकट बनते कोळंबीपासून, बरोबर. कोळंबीचा वास कुठे येतो सर? पण ती जेव्हा वाळवता तुम्ही मीठ लावून, तेव्हा ती वासच येणार. तसं आपण ते ओले बोंबील आणि सुके बोंबील, सुक्या बोंबील वासच सेमच साधारण त्याचं दोन्ही हे. बोंबील थोडासा नाजूक मासा आहे सर, त्यामुळे ओले बोंबील खाताना पण त्याचा ताजेपणा व्यवस्थित असेल तरच वास येणार नाही तो ओल्या बोंबलालाही वास येतो. कारण ओला बोंबील पटकन उतरतो, पटकन खराब होतो, तो वाफवलाच जातो, त्यामुळे त्याला तेल बिल जास्ती प्रमाणात लागत नाही. त्यामुळे ती खूपच सुंदर पद्धत आहे, पण ती सगळ्यांनाच अपील होते असं नाही, कारण त्याचा मसाला पण वेगळा करायला लागतो तुम्हाला. आणि फ्रायची जी मजा आहे, कुरकुरीत फ्रायची आपण म्हणतो, ती त्यात नाही. सो एक चेंज ऑफ टेस्ट म्हणून ते छान आहे, पण फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय खा, डीप फ्राय खाऊ नका. आणि बऱ्याच ठिकाणी रादर खूप ठिकाणी तुम्हाला डीप फ्राय मासा मिळतो. एक्झॅक्टली. बोंबील वगैरे पण हे डीप फ्रायच केले जातात भजी सारखे, बरोबर, जे चुकीचं आहे कम्प्लिटली. ते शेपटी आणि डोक्यात आहे. सो डोकं एक समज आहे असं म्हणा, किंवा काही आम्हाला लहानपणापासून की डोक्याची करी करायची, डोक्याचं कालवण करायचं, डोकं शेपटीचं. त्यांनी बुद्धी वाढायला किंवा तेज व्हायला मदत होते, कारण मासा हा हुशार समजला जातो. त्यामुळे त्या डोक्यात तो अर्क काढून घ्यायचा सगळा. सो आजही टिपिकल मासे खाणार आहेत त्यांच्याकडे डोकं शेपटीचीच करी केली जाते, बाकी फ्राय केले जातात, 2-4 पीस त्या करीत टाकले जातात, कालवण म्हणतो. डोकं शेपटीच्या कालवणाला टेस्ट पण खूप येते, पौष्टिक पण आहे. सो ते वेस्ट करण्यापेक्षा त्याचं कालवण बनवत जा. पण
वन्स अगेन एक नियम सांगतो, जेवढा तुम्ही मासा काळजी घेऊन साफ केलाय त्याच्या तिप्पट काळजी डोकं साफ करताना घ्यावी लागते. ओके ओके. त्यामुळे ती रिस्क घेताना आधी ते साफ कसा करायचा हे शिकून घेतलेलं उत्तम, बरं. कारण डोकं खूप साफ करायला लागतं.